तो चलिए शुरू करते हैं। आज आपण एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कोकणातील सर्वात मोठं प्रसिद्ध ठिकाण प्रयत्न अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। गजब बेइज्जती है। हाय एव्हरीवन्स, वेलकम बॅक माय न्यू व्हिडिओ. मी विश्वजित चव्हाण तुमच्या सोबत एकदा परत आलेलो आहे. आज आपण कोकणातील सर्वात मोठं प्रसिद्ध पर्यटन स्थळावरती जाणार आहोत. त्याचं नाव आहे दिव्यागड सुवर्ण गणेश मंदिराजवळ. तर आपण तिकडे चाललो आहोत. तर न टाइम घालवता फटाफट आपण निघूया, जाऊया. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। झालेलो आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हेल्मेट घालायला पाहिजे. जवळ जाऊ की लांब आपण. हेल्मेट घातला, माझं झालं. आता निघूया आपल्या साईडवरती जाण्यासाठी. हे आमचं तसं मला मराठीमध्ये चांगलं जमतं बोलायला. हिंदी माझी सरी बिघडली, सरी त्याला सुधारायला लागल नीट. आपण बघू शकता. ही माझी एक मैत्रीण गेली इकडनं. बोलताना हाय नाही तर काय आवाज द्यायचं काय माहित. चुकून मी फेमस वगैरे झालो का मग पुढच्या टायमापासून कधी दिसली का आवाज वगैरे देईल. बड़ा हरामी हो बेटा. लय मोठे स्वप्न बघतो मी. कौन है ये लोग? बघायला पाहिजे ना मित्रांनो. स्वप्न बघू नाही तर पूर्ण कशी होणार. आता हे एक दिघीला जाण्यासाठी रस्ता, राईट साईडला, लेफ्ट साईडला दिव्यागडला जाण्यासाठी रस्ता आहे. हे आहे वडवल फाटा. आपल्याला दिव्यागडला जायचं आहे. तर जाऊया. इकडनं आरामात घ्यायला लागेल. ढोरं वगैरे आहेत. आपण कधी इकडनं आलात तर एक सरळ स्ट्रेट हा बोर्डली मधनं पण रस्ता जाता आणि इकडनं एक राईट मारणार. राईटला जाण्यासाठी आहे, तो पण बीच साईड वरून भारी व्ह्यू घेत, नजारा घेत जाऊ शकतो. तर आपण इकडनं जाऊया, आतून फिरत जाऊया मस्तपैकी. गाव घरं बघत, बीच बघत. हे आमचं कोकणचा रस्ता आहे. हे बघा किती भारी सुंदर पूल आहे. ह्या अशा रस्त्यावरती गाडी चालवायला लय भारी मज्जा येते. हे खाडी आहे. आता कोणती खाडी आहे माहित नाही. दिव्यागडचीच खाडी असेल. किती सुंदर सर्व आहे. आजूबाजूला सर्व नारळीची झाडं आहेत, नारळीची, सुपारीची. इकडचे रस्ते थोडे कन्फ्युज रस्ते आहेत. सर्व एकसारखे रस्ते दिसतात. वाव, आपण पोहोचलेलो आहे. नाही, अजून नाही पोहोचले. पुढे आहे का? पुढे आहे. आपण आलेलो आहे. वाव, भारी. तर इकडे आपण पार्किंग साठी लावूया. फ्री पार्किंग आहे. हाय मित्रांनो, आपण बघू शकता तुम्ही, मी गणेश मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. म्हणजे बॅक साईडला बघू शकता आपण. आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन वगैरे घेऊया, त्याच्यानंतर आपण बोलूया. आपण इथलं थोडं व्ह्यू बघू शकता. किती सुंदर. हे पार्किंग स्लॉट आहे. हे पार्किंग स्लॉट आहे आणि हे श्री सुवर्ण गणेश मंदिर आणि त्याच्या समोरचं हे मैदान. ही आपली एमटी बाईक. 2 एंट्री गेट आहेत. आपण इकडनं आतमध्ये जाऊया. हे साईडला प्रसादी वगैरे आणि फुले वगैरे भेटतात. आपण इकडनं घ्यायचं. आता सध्या आतमध्ये जाऊया.
इकडे तुम्ही आल्यानंतर इकडं चप्पल वगैरे आतमध्ये साईडला काढू. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हे सुवर्ण गणेश मंदिर आहे. ह्या गणपतीच्या आतमध्ये ही बाप्पाची मूर्ती आहे, ती पण सोन्याची आहे. असं म्हणजे एक मुखवटा स्वरूपात आहे. सुमारे 1.25 किलो सोन्याची मूर्ती आहे. काही वर्षापूर्वी या मूर्तीचा सोन्याचा मुखवटा चोरीला गेला होता, परंतु तो नंतर सापडला. हे बघा तुम्ही पाहू शकता. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, बाहेरनं व्हिडिओ शूटिंग फोटोज वगैरे काढू शकता. हे आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर. अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. इथे तुम्ही येऊन दर्शन वगैरे घ्या. मी आतून जाऊन आलेलो आहे, दर्शन वगैरे सर्व घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू नजारा वगैरे अतिशय सुंदर. आता आपण ह्या ठिकाणचे 2-4 शॉट बघूया आपण. हाय मित्रांनो, आपण बघितलं आपण गेलो, दर्शन वगैरे सर्व घेतलेलं आहे. आता आपण चाललो आपल्या कामासाठी निघूया. ही आपली MT बाईक जी माझी वाट बघत थांबलेली आहे. आता आपण जाऊया. हे बघा इथलं व्ह्यू बघून घ्या, नजारा बघून घ्या. सो आपण सर्व बघितलं, गणेश मंदिर वगैरे सर्व फिरून झालं, दर्शन वगैरे घेतलं. आता आपण निघूया. भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी. आणि तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया. बाय बाय, लव यू एवरीवन्स. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.